डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बालरोग शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अभ्यासक डॉक्टर संजय ओक यांनी वैद्यकीय विश्वातील बदल या विषयावर व्याख्यान दिलं. यावेळी ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉक्टर N.Y. जोशी, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉक्टर संदीप पाटील, पंडित कंदले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर P.B. साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर संदीप पाटील यांनी व्याख्यानाचं हे 21वे वर्ष असून आरोग्याबाबतचं ज्ञान प्रगल्भ व्हावं हा या व्याख्यानाचा उद्देश असल्याचं सांगितलं. 1950 सालीच्या आणि आजच्या काळातील वैद्यकीय क्षेत्र बदललं असल्याचं व्याख्याते डॉक्टर संजय ओक यांनी यावेळी सांगितलं. वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले बदल अकल्पित आहेत. हे बदल अपरिहार्य असल्यानं ते समजून स्वीकारले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. वैद्यकशास्त्रातील माहिती त्यांनी प्रत्यक्ष तसंच स्क्रीनद्वारे स्पष्ट केली. या जगात काहीच शाश्वत नाही. रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात सुसंवाद असणं गरजेचं आहे. हा सुसंवाद बिघडला तर हे वैद्यकीय अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यासारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहेत. हे बदल होत असले तरी सेवाभाव हा वैद्यकीय क्षेत्राचा आत्मा आणि श्वास आहे. वैद्यकीय व्यवसायाची पालखी विविध स्थित्यंतरातून जात असली तरी सेवाभाव हा या पालखीतील परमेश्वर आहे. त्याच्या दर्शनासाठी लोक येत असतात, याचा विसर पडू नये. आपण या पालखीचे भोई आहोत, ही भावना वैद्यकीय क्षेत्रात कायमस्वरूपी जपली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. कोरोना काळातील थरारक अनुभवामुळे बरंच ज्ञान मिळालं. त्यावेळी टास्क फोर्स म्हणून काम केल्याचं सांगून शासनाच्या सोबत राज्यातील गोरगरीब रुग्णांची सेवा अद्यापही सुरूच असल्याचं त्यांनी सांगितलं. आयुष्यातील 60व्या वर्षी जे मिळतंय ते वयाच्या 27व्या वर्षी मिळवण्याच्या नादी लागाल तर फसगत होईल असंही डॉक्टर संजय ओक यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली. यावेळी राजेंद्र खानविलकर, प्राचार्य डॉक्टर राजकुमार पाटील, डॉक्टर चंद्रकांत माने, डॉक्टर प्रवीण हेंद्रे, डॉक्टर बिमल तावडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.